सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, भरपूर मुलांचे क्वेश्चन्स आहेत की दादा आम्ही ॲप्लिकेशन फॉर्म तर फिलअप केलं आहे, आमचा सीडच्या एक्झामचं रजिस्ट्रेशन आम्ही कंप्लीट केलं आहे, बट आमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा व्हेरीफाईड झाला आहे की रिजेक्ट झाला आहे हे आम्हाला कसं कळेल, आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करावं लागणार, हे भरपूर मुलांचे क्वेश्चन्स आहेत. तर ह्या सगळ्या क्वेश्चनची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये देणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. ॲज वेल एज जर तुम्ही अजून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केलेला तर लवकरात लवकर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या की ह्या टेलिग्राम ग्रुपवर पण मी तुम्हाला भरपूर काही अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो. सो ह्या ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यात पहिले म्हणजे मोस्ट ऑफ दी मुलांना माहिती असेल की आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची लास्ट डेट आहे 12 फेब्रुवारी, म्हणजे 12 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता, ही तुमची लास्ट डेट आहे. बट ह्याच्यामध्ये पण ना भरपूर मुलांना क्वेश्चन्स आहेत की दादा ॲप्लिकेशन फॉर्म ही फक्त फर्स्ट अटेम्प्टसाठी आहे की दोन्ही अटेम्प्टसाठी आहे. तर बघा, जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता तर त्यावेळी तुम्हाला एक स्टेप येते, त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं की तुम्हाला एक्झाम कुठल्या अटेम्प्टची द्यायची आहे. तुम्हाला फक्त फर्स्ट अटेम्प्ट द्यायचा आहे की दोन्हीही तुम्हाला अटेम्प्ट द्यायचे आहेत. तर तुम्ही ह्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सिलेक्ट करायचं आहे की जर तुम्हाला दोन्ही अटेम्प्ट द्यायचे असतील तर बोथ अटेम्प्ट तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. अजून भरपूर मुलांचा असा पण क्वेश्चन आहे की दादा सेकंड अटेम्प्टसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग रिओपन होणार आहे का. तर बघा, ह्या बाबतीत काही ऑफिशियल कन्फर्मेशन नाही आहे आणि सीड सेलनी पण असं काही सांगितलं नाही आहे की तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग परत ओपन होईल, असं काही पण सांगितलं नाही आहे. सो जर तुम्हाला दोन्ही अटेम्प्टसाठी अप्लाय करत असेल तर ह्याच फॉर्म फिलिंगमध्ये तुम्ही अप्लाय करून घ्या. उगा जरी ओपन होईल ह्या म्हणजे ह्याच्यामध्ये राहू नका. जर तुम्हाला दोन्ही अटेम्प्टला अप्लाय करायचं असेल तर आत्ताचीच ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे, ह्याच्यामुळेच तुम्ही बोथ अटेम्प्ट हे सिलेक्ट करून घ्या. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, भरपूर मुलं अशी विचारत आहेत की दादा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करायचं आहे, आम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट, आमची 10वीची मार्कशीट, आमचा आधार कार्ड हे आम्हाला कधी व्हेरीफाय करायचं आहे. लक्षात घ्या की आता कुठलंही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचं नाही आहे. ही जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्टेप आहे ही तुमची कॅपराऊंडच्या वेळेस करायची आहे. कॅपराऊंड म्हणजेच काय, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. तुमची सीडची एक्झाम झाल्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होते, ज्याला आपण कॅपराऊंड प्रोसेस बोलतो. आणि त्या कॅपराऊंड प्रोसेसमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर त्यावेळी तुम्हाला परत ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो, ॲज वेल ॲज तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा करावं लागतं. आत्ता एक्झामचा जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे, ज्या एक्झामला तुम्ही आता अप्लाय करताय सीडच्या एक्झामला, तर त्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग झाल्यानंतर तुम्हाला कुठलंही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं नाही आहे. जस्ट तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, जे की तुमचा आधार कार्ड, तुमचा एक फोटो आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला अपलोड करायचा आहे. बाकी कुठेही तुम्हाला आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं नाही आहे. ही जी स्टेप आहे ही तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी तुम्हाला करायची आहे. आणि ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगेन. त्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, ॲज वेल ॲज तुम्ही बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आणि जर तुम्ही आता सीडची एक्झामला अप्लाय करत असाल तर तुम्ही त्याची प्रिपरेशन सुरू ठेवा. मी बघतोय भरपूर मुलं पॅनिक मोडमध्ये आहेत की दादा ॲप्लिकेशन फॉर्म आमचा व्हेरीफाईड झाला आहे का की रिजेक्ट झाला आहे. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही सीडची प्रिपरेशन तुमची कंटिन्यू ठेवा. जर तुम्हाला सीडच्या एक्झामसाठी काही रिसोर्सेस वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही त्यासाठी कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करू शकता. ह्या कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉटवर भरपूर काही तुम्हाला रिसोर्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत. तुमचा एक्झाम पॅटर्न काय आहे, परत त्यासोबत तुमचा सिलेबस काय आहे, तुमच्या चॅप्टर वाईज वेटेज कसं असणार आहे, असे भरपूर काही तुम्हाला रिसोर्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत. ॲज वेल एज सीडचे एक्झामचे जे काही अपडेट्स असतील तर ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हॉट्सॲप बॉटवर प्रोव्हाइड केले जातील. तुमची इम्पॉर्टंट डेट्स, इम्पॉर्टंट अपडेट्स हे सगळे तुम्हाला ह्या व्हॉट्सॲप बॉटवर मिळणार आहेत. सो जर तुम्हाला हा व्हॉट्सॲप बॉट यूज करायचा असेल तर ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करू शकता. आता नेक्स्ट भरपूर मुलांना प्रश्न आहे की दादा आमचा फॉर्म व्हेरीफाईड झाला की रिजेक्ट झाला आहे, हे आम्हाला कसं कळेल. आमच्या लॉग इनमध्ये असं काही येणार आहे का की फॉर्म व्हेरीफाईड, फॉर्म रिजेक्टेड आणि कोणाचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. भरपूर मुलांना भीती काय आहे की दादा माझ्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मी छोटीशी मिस्टेक केली आहे, मी कॅटेगरी सिलेक्ट करताना मिस्टेक केली आहे, मी रिलिजन सिलेक्ट करताना मिस्टेक केली आहे, मी डोमिसाईल मला येस करायचं होतं मी चुकून नो केलं आहे. असे भरपूर मुलांचे क्वेरीज आहेत. लक्षात घ्या की आत्ता जो एक्झामचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, आत्ता जी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग केली आहे ही तुमच्या सीडचे एक्झामसाठी केली आहे. म्हणजेच कशासाठी की तुम्ही सीडच्या एक्झामला अप्लाय करताय, त्याचं तुम्हाला हॉल तिकीट पाहिजे, तर ते हॉल तिकीटवर काय काय डिटेल्स प्रिंट होऊन येणार आहेत, तर त्यासाठी तुम्ही ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग केलेली आहेत. सो मोस्टली ह्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्ही छोटी काही मिस्टेक केली असेल तरी पण मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा रिजेक्ट होत नाही. म्हणजे आत्तापर्यंत तरी माझ्याकडे अशी कुठलीही केस नाही आली आहे की ज्या मुलाचा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट झाला आहे. मोस्टली सगळ्यांचेच ॲप्लिकेशन फॉर्म हे व्हेरीफाईड होत असतात. हां, हे रिजेक्ट कधी होतं, तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी. जसं की मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सगळं तुम्हाला कॅपराऊंडच्या प्रोसेसच्या वेळी करायचं असतं. सो कॅपराऊंड प्रोसेसच्या वेळी तुम्हाला परत एक ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करायची असते आणि ती
ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग झाल्यानंतर तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला व्हेरीफाय करावा लागतो. तुम्हाला स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन प्रोसेस करावी लागते, जी खूप हेक्टिक असते. भरपूर मुलांना त्याच्यामध्ये समजत नाही. तर त्याच्यामुळे त्यावेळी तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी तुमचा फॉर्म एकतर व्हेरीफाय होतो किंवा रिजेक्ट होतो. आत्ता म्हणजे सीडचा जो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही आता फिलअप केलेला आहे हा मोस्टली तुमचा रिजेक्ट होत नाही. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये सगळ्यांचा फॉर्म हा व्हेरीफाय होत असतो. आता भरपूर मुलांचे प्रश्न आहेत की दादा माझ्या फॉर्ममध्ये मिस्टेक झाली तर त्याचं काय. तर बघा, जर तुमची कुठली कॅटेगरीमध्ये मिस्टेक झाली असेल, तुमच्या ॲड्रेसमध्ये मिस्टेक झाली असेल, डोमिसाईल सिलेक्ट करताना मिस्टेक झाली असेल, क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे 10वीचे मार्क्स 12वीचे मार्क्स हे काही सिलेक्ट करताना मिस्टेक झाली असेल, तर ते मिस्टेक तुम्ही ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी करेक्ट करू शकता. आत्ता एवढा त्याचा काही इम्पॉर्टन्स नाही आहे, तर तुम्ही एवढं काही टेन्शन घेऊ नका. तुमच्या एक्झामिनेशनसाठी जे डिटेल्स इम्पॉर्टंट आहेत तेच तुमचे मोस्टली यूज केले जातात. सो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आत्ता जो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा रिजेक्ट नाही होत. सगळ्यांचेच फॉर्म मोस्टली व्हेरीफाय होत असतात. आय होप हे सगळं तुम्हाला कळालेलं असेल. आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. ॲज वेल एज तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ॲज वेल एज तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामवर पण मी तुम्हाला 60 सेकंडच्या रीलमध्ये म्हणजे रील फॉर्मॅटमध्ये भरपूर काही इन्फॉर्मेशन डिलिव्हर करायचं मी तुम्हाला ट्राय करत असतो. तर त्याच्यामुळे मला इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करून ठेवा. इंस्टाग्रामची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ॲज वेल एज जर तुम्हाला काही MST CETचे रिसोर्सेस वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करू शकता. ह्या व्हॉट्सअप बॉटची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज, आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड